लवकर, पाहुणे कधी येतील, ये लवकर बाहेर. अरे ग आई आई आले. सुंदर दिसतेस. कमोन आई काय कौतुक केलं नाही तर लगेच फाद्यासारखी चालशील. जीन्स मध्ये चालल्यासारखी काय चालतेस? मुलगी आहेस ना, जरा मुलीसारखी वाग ना प्लीज. हा, ते येण्याआधी 4 वेळा आरशात जाऊन स्वतःला सांग, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे, मी मुलगी आहे. आरशात जाऊन काय सांगायचं मी मुलगी? दातात घाल, दात बाहेर काढून अजिबात हसायचं नाही. आणि ते आल्यावर तर बघ, फार तर फार एवढंच हसायचं, कळलं? नको. माझ्या जागी तू जातेस का? कानाखाली मारू का? आई काय ग, पावलटपणा करू नकोस ग. कधी ऑड आहे सगळं. सारखं वाटतं की पोटरीला कोणीतरी गुदगुली करते. कोणीतरी म्हणशील साडी नेसलीयस ना, जा ना आता पोह्यांच्या प्लेट्स तयार कर, चहा गरम कर, ते कधीही येतील. जा हो ग, जा ग. अगं हो ना, अशी अडखळत अशी येऊ नकोस. आणि हा नीट येते आले. नमस्कार 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 नमस्कार. या या या. ईशा भट काय? हो हो हो, मीच ईशा. या ना प्लीज, बसा बसा. बोलो ना ईशा भट. पाणी देऊ? नको नको, पाणी नको, आता बाहेरनच पिऊन आली. काही पत्ता सापडायला त्रास नाही ना झाला? हो, पोरींचा पत्ता शोधत मी एक्सपर्ट आहे का नाही? पोस्टमन होतो, पोस्टमन. काय आहे, पोरं आहेत ना, लव्ह लेटर लिहायचे पोरींसाठी आणि तोडको मोटका ड्रेस, त्याच्यामुळे नियमका बी शोधून काढतो. काय समजली? जाऊ द्या. बाय द वे, हा माझा पोरगा वसाडा गौरव. काय करताय? काय झालं? माझं नाव का वसाडा गौरव आहे का? डायलॉग बोलतात जरा नीट बोला. वसाड्या आणि गौरव हे वेगवेगळं आहे. ऍक्च्युली माझं नाव गौरव आहे. गौरव. नमस्कार गौरव. नमस्कार. नाही, राहू दे. संस्कार पण चांगले आहेत. मुलगी दाखवतो आहे ना? बोलवते ना. चेतू, जरा ना शांत बसा. चेतना ये ग. आले आले आई. आपण पोरगी बघायला आलो ना. नीट चाल, नीट चाल, नीट चाल, नीट चाल. या या. वा वा वा, छान, मस्त, सुंदर. वा वा. मग काय उडवून टाकूया का बाहेर? पटकन बाहेर उडवून टाकूया. अहो काय बोलूया तरी आधी. ही चेतना माझी मुलगी. तू बस खाली. हिने मास्टर्स केलंय होम सायन्स मध्ये. होय काय? हो. वा वा, छान, उत्तम, फॅन्टास्टिक. आणि शिवणकाम, भरतकाम तेही येतं हिला. व्हेरी नाईस. तुम्हाला काही अपेक्षा असतील? नाही, काय नाही, आमच्या काय अपेक्षा नाही आहेत. ते काय शिकवलं ना, काय सायन्स, त्याची पण गरज नव्हती खरं म्हणजे. पोहे घ्या ना, पोहे घ्या. चेतनानेच केलेत. होय काय? कुणी का करी ना, खायचं जायत ना ते. आणि पोह्याचा कसं कौतुक सांगता भाई. म्हणजे आम्ही पण खातो का नाही घरात? आमच्या घरी पण पोहे बनतात ना. काय रे म्हणतात? तुम्हाला खरं सांग, हे तर माझ्या बाबान पोरगी बघायला आलो ना. काय मस्त झाले तो पोहे. तुमच्या हाताला चव आहे. थँक्स. इश, चला, पोरगी लाजली, पसंत पडली, चला बाहेर उडवून टाकूया पटकन. काय अशी घाई का करताय? घाई काय? नाही, बोलूया ना आधी. होय काय? म्हणजे आवड निवड वगैरे बोलूया ना जरा आधी. तुम्हाला काही विचारायचंय का हिला? नाही, मला काही नाही विचारायचं. मला मुलगी पसंत आहे. एक्सक्यूज मी सर, सॉरी, फोन करत होतो तुम्हाला पण लागत नाहीये. मी हॉटेलमध्ये जाऊन येऊ का पटकन? गाडी पार्क केलेली आहे, काहीतरी खाऊन येतो, बघतो नाक्यावरती हॉटेल आहे का. सो सॉरी. लगेच जास्त लांब नको जाऊ. नाही नाही सर, आहे खाली. हे जाऊन थँक्यू. कोण? एक्सक्यूज मी. सॉरी. हा सर, बोला ना. ते बोलवत. कोण आपण? आमचा ड्रायव्हर. हा, आम्ही गाडीने आलोय ना, तो आमचा ड्रायव्हर आहे. नाही पण मग बाहेर कशाला जाऊन नाश्ता करताय? पोहे केलेत ना चेतनानी. या बसा बसा. नाही नाही, अहो या बसा. हो, त्यात काय, पोहे घेऊन ये जा. बसा, असं लाजू नका. या बसा. चप्पल काढून. या बसा बसा. चालेल ना? म्हणजे ते काय, ड्रायव्हर आणि मालक ते आता घरी, इकडे नाही. बस नाही, पण बघण्याचा कार्यक्रम होता, म्हटलं डिस्टर्ब नको करायला. काही हरकत नाही. बसा. आमचा ड्रायव्हर आहे. आम्ही गाडीने आलो ना. अच्छा, ड्रायव्हर आहे आमचा. आणि ड्रायव्हर आणि मालक काही फरक नाही आमच्यात. आम्ही असं ड्रायव्हर मध्ये समजतच नाही. घ्या ना, घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. चहा ठेव. हो, थँक्यू. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मोकळेपणा. धारवाड? हा, तुम्ही धारवाडचा?
सॉरी मी हेडफोन लावले त्यामुळे मोठ्याने बोललो. आय एम सो सॉरी. अहो नाही सॉरी काय, इट्स ओके. म्हणजे तुम्हाला कसं कळलं मी धारवाडची आहे? अहो चवीवरूनच कळतंय. दडपे पोहे आहेत ना. हो. मग ते हिंगाची फोडणी दिली ना वरून. हिंगाची फोडणी दिली आहे. धारवाडलाच बनतात असे पोहे, बाकी कुठे नाही बनत जगात. हे दडपी पोहे आहेत. हो. मला वाटलं याच्यात हळद नाही टाकली. मस्त आहे, मला कळलंच नाही सुरुवातीला. तुला कसं घालणार वासाड्या? मला मागाशीच कळलं होतं दडपे पोहे आहेत म्हणून. सॉरी हा, मासा मध्ये म्हणाल काहीतरी. अहो नाही सॉरी काय, इट्स रिअली ओके. तुम्ही पण तिकडचेच का? नाही मी मुंबईचा. माझी मामी तिथली धारवाड. तुम्हाला तो पट्टा माहिती आहे का? धारवाड, हुबळी, कुंदगोळ. कुंदगोळ माहिती आहे ना? आई कुंदगोळ मामाचं गाव आपल्या. माझ्या भावाचं गाव. हो हो आणि सवाई गंधर्वांचं पण गाव नाही का? हो ना. हे तुम्हाला सवाई गंधर्व माहिती आहेत? म्हणजे ऑफकोर्स नाही काय आजकाल कोणाला माहित नसतं ना. क्लासिकल वगैरे कोणी ऐकत नाही ना म्हणून. ऐकतच नाही आजकाल शास्त्रीय. तुम्ही ऐकता शास्त्रीय संगीत? कोण हा? हो माझा पोटचा पोरगा असून माझा ऐकत नाही. शास्त्रीय संगीत काय ऐकायचो गावाचा ऐकणार आहे तू? जरा का बसा ना. नाही तसं नव्हे रे. सांगा नको. पोरगी बघायचा कार्यक्रम आहे, जरा का बसा ना. ना मी ऐकतो म्हणजे क्लासिकल भजन वगैरे ऐकतो मी. ऐकता? हो, काय हो, सांगताय? होय, होय. भजनं होय. ऐकता तुम्ही? हो. मला पण खूप आवडतात भजनं. म्हणजे आणि क्लासिकल तर मी रोज ऐकते. भीमसेन जोशी रोज सकाळी रोज भीमसेन ऐकते. जोशी. आणि वाडकरांची गाणी तर माझी फेवरेट आहेत. खूप आवडतात तिला. काय सांगता? हो. वाडकर गायला लागले? अरे पण एवढे उत्तम नट आहे, एवढ्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे. जयवंत वाडकर गायला लागले कमाला यार, मला माहितच नाही. सर मग? गल्लत होतीये. जयवंत वाडकर ऍक्टरच आहेत. हा. त्या सुरेश वाडकरांविषयी बोलतायत. हो, वाडकर. कोण माहितीये का? हा? सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. ते. कळलं, लक्षात आलं. मी ते ऐकलं त्यांचं ते मैया मोरे मैं नहीं माखन खायो. अहो, ते ऐकलंय मी. नाही ते नाही हो, ते अनुप जलोटा. अनुप जलोटा. एक्झॅक्टली. काय बोलताय? आई गाण्यांबद्दल घोळच दिसतो यांचा. जरा काय नाही confusionच आहे. काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे जरा गोंधळून गेलोय. आणि समोर हे एकदम नक्षत्रासारखे दिसत आहेत. इश्श. चला मुलगीला आधी पसंत पडली, चला उडवून टाकूया पटकन. फारच गमतीशीर आहे ते. नाही, तसं नाही एवढी घाई कशाला करताय तुम्ही? आपण म्हणजे त्यांचे विचार जुळले तर कसं संसार सुरळीत होईल ना पुढे. त्यामुळे बोलणं महत्वाचं आहे आधी. तुम्हाला काय आवडतं काही असं एकूण सांगू शकता? मला सिनेमे बघायला फार आवडतात. अरे वा. मला पण आवडतात सिनेमे. अरे खूप आवडतात. मी सारखी सिनेमे बघत असते. तुम्ही हा पाहिलाय तो टेनेट पाहिलाय? टेनेट प्रचंड आवडतो मला. हा टेनेटच राहिला माझा फक्त. आज संध्याकाळी बघणार आहे मी. मित्रांना सांगितलं तिकीट बुक करा, संध्याकाळी बघूया आपण टेनेट. हा आ? कसं शक्य आहे? आता नाहीये तो थिएटरला. कधीच येऊन गेला तो. हो. असं काय करताय सर? नाही तर काय. नोलांची कधीची फिल्म आहे ती. झालं वर्ष झालं असेल त्याला. नाही तर काय. नॉलेज मुलांची म्हणजे तुम्ही सॉरी नाही. मध्ये बोललो का? सॉरी नाही ऍक्च्युली सॉरी काय त्याच्यात तुम्ही बघता का म्हणजे हॉलिवूड फॅन? अरे म्हणजे काय, क्रिस्टोफर नोलान म्हणजे फेवरेट, मोस्ट फेवरेट. ही मला वाटतं पुढची फिल्म तो इंटरस्टेलर 2 बनवणार. आतलं मधलं काही नाही. ऍक्च्युली काय डिरेक्टर आहे. मी सगळं बघितलंय त्या माणसाचं. बॅटमॅन पासून सगळ्या फिल्म. बॅटमॅन मी पण बघितले. मस्त बॅटमॅन. हिंदीत बघितली. मस्त आहे ते हिंदीत. तुम्हें कच्चा चबाऊंगा अंगूर की तरह थूकूंगा भी नहीं. तो क्या मुझे चबाएगा? आप इतने घबराए क्यों हो? जोकर बोलतो ना ते व्हाय सो सिरियसला आप इतने घबराए क्यों हो असं डब केलेलं आहे. हिंदीत असंच डब केलेलं आहे. शी. इंग्रजी पिक्चर हिंदीत बघायचे डबिंग केलेले काय मजा नाही आहे. किती कॉमेडी वाटतं ते. कॉमेडीच वाटतं. कॉमेडीज बघायचं तर जिम कॅरीला बघा. हो जिम कॅरी. एनी टाइम जिम कॅरी. म्हणजे मी फॅन आहे जिम कॅरीचा. काय सांगताय? तुम्हाला कॉमेडियन कोण आवडतो? चंकी पांडे. खतरनाक चंकी पांडे. पास्ता ते लय भारी करतात. चंकी पांडे मला आवडतो. मस्त आहे. सगळ्यांचे चेहरे का पडलेत? स्कॉच मध्ये देशी टाकल्यावर काय होणार आहे त्यांचा? साडी पडली नाही. ऍक्च्युली जिम कॅरी सर पण मला आवडतात, पण ते काय बघण्याचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे जरा गोंधळून गेलोय. आणि समोर या नक्षत्रासारख्या दिसत आहेत.
बरं मी काय म्हणतो काय स्वयंपाकाचा वगैरे काय तुम्हाला काय जमतं काय स्वयंपाक हा सगळं येतं हिला. तिच्या हातची मंगोलियन फिश करी तर एकदा खाऊन बघा तुम्ही फक्त. चला काहीतरी मंगोलियन फिश करी तुम्ही घरी बनवता काय लागते हो मंगोलियन फिश करी मला माहितीये मंगोलियन फिश करी. ऑफकोर्स मी मंगोलियात जाऊनच खाल्ली होती. काय म्हणता? इथे तुम्हाला सांगू का आपल्याकडे ना इंडियात 5 स्टार हॉटेलमध्ये पण मिळत नाही अशी अहो, नाहीच. ही खूप सुंदर बनवते, खूप अप्रतिम बनवते. तुझं झालं हा, राऊंड मारून जा गाडी बघून अरे, गाडी बसू दे रे बसू दे बस बस तू अहो खाऊ दे ना असं आहे, ते. काय? असं अर्ध ठीक आहे खा खाऊन घ्या, खाऊन पण घ्या. आरामात खा तोंड बंद करून. बाकी तुम्हाला म्हणजे कसलं पॅशन वगैरे पॅशन म्हणजे मला डान्स खूप आवडतो. मी सध्या शिकते पण आहे डान्स शिकते ती. म्हणजे आणि लग्नानंतर पण मी कंटिन्यू करणार आहे आमची dance. खूप इच्छा आहे म्हणजे. तुम्हाला डान्स आवडतो हो. अरे डान्स आपल्याला पण लय आवडतो. मी ऍक्च्युली बॉल डान्स शिकते. अरे बॉल डान्स आपण पण करू शकतो. बॉल मागवा ए बॉल आला रे. बॉल डान्सला बॉल मागवतात का यार? ते वसाडी पडली. काय बोलते बाबा काय बोलते मगातपासून मी ऐकते काय येत नाही याला तरी यार. बॉल डान्स असा असतो. बॉल मागवणार आहेस. बॉल डान्स कसा असतो या जरा हो. बॉल डान्स माहित नाही याला म्हणजे काय. म्हणता 1 2 3 4 वा 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 काय काय केमिस्ट्री आहे तुमची. सॉरी तुम्ही किती सुंदर असतात. तुम्ही शिकलाय डान्स. हा ऍक्च्युली शामक आहे ना शामक अनावर हिज फ्रेंड त्याच्याकडे 2 वर्ष शिकलो होतो. एक मिनिट. काय म्हणजे हो मी आता त्यांच्याकडे शिकतेय. शामककडे शिकताय हो. ती दर शनिवारी 7 वाजता क्लासला जाते. आई 2 दिवस असतो ना असं. शनिवार आणि रविवार 7 वाजता ती जाते क्लासला. शामककडे हो. धत तेरी त्याची ग्रस्ती माझ्याच बाजूला आहे. आ? माझ्या घराच्या बाजूला आहे शामक. म्हणजे तुम्ही तिकडे जूला राहता तुम्ही? हा तिकडे ते सगळे बंगले बंगले तिकडे राहता? एक्झॅक्टली माझ्या बंगल्याच्या बाजूलाच शामकचा डान्स क्लास आहे. ए भाई किती फेकशील तुझा बंगला आहे जुगला. हो सर किती फेकशील मगाचपासून सांगतो आम्ही ऐकून घेतो तुला चांगलं माहिती आहे म्हणून काय बोलशील. हा अरे तिकडे सगळे टॉप क्लास लोक राहतात जुहूला. तिथे श्याम- businessmen Actually राहतात. सगळे बिझनेसमनचे बंगलो आहेत. हो मग मी बिझनेसमनच आहे ना. सॉरी. आ? तुम्ही कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऐकलंय का? ऑफकोर्स आम्ही दरवर्षी गावाला त्यांच्याच बसनी जातो. हो. हा, ते माझ्या वडिलांचं प्रताप कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एक मिनिट प्रताप कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा. ज्यांची सुरुवात कराडपासून झाली त्यांचं गावाचं नाव ते हे सैदापूर सुपणे. हा तिथून आणि आज ते टॉपचे ट्रॅव्हलर्स आहेत मुंबई मधले. एक्झॅक्टली ते तुमचे वडील आहेत. हो तुम्ही पृथ्वी प्रताप. हा पृथ्वी प्रताप कांबळे. Correct. आई मीच आहे तो. ऍक्च्युली काय झालं तुम्हाला सांगतो. हे बे. यांनी आमची गाडी रेंटवर घेतली आज. बघण्याचा कार्यक्रम आहे काहीतरी सांगत होते तर गाडी घेतली रेंटवर आणि जो ड्रायव्हर अपॉइंट केला होता ना त्याची मावशी वारली हो. अरे रे. बाकी सगळे ड्रायव्हर बिझी. म्हणून तुम्ही आलात. ऑफकोर्स मलाच यावं लागणार. वडिलांनी लहानपणीच सांगितलेलं आहे कुठलंही काम छोटं नसतं जे अंगावर पडेल ते करायचं. सॉरी पण तुमच्या मिसेस काय करतात. नाही काकू माझं लग्न नाही झालं ऍक्च्युली. माझ्या आवडीनिवडी आणि तिच्या आवडीनिवडी जुळायला हव्यात असं मला नेहमी वाटतं. बहुतेक त्या आजच जुळल्या. इश. चला मुलगी लाजली पसंत पडली बार उठून टाका. ओय, काय बार करूया ती याच्याकडे बघून लाजते. मी मुलगी बघायला आलोय ना. अरे वासाड्या बॉल डान्स साठी तू बॉल मागतोस. हा ती तू काय पपी देणार आहे तुला. मी काय म्हणतो आहे बघा स्थल चांगलं चांगलं आहे. आहे. पटकन तुम्ही जुलवून टाका. हा पटकन जुलवून टाका. चालेल. मी काय म्हणतो हा. मोठे उद्योगपती आहो ना. हो. ह्याला जरा ड्रायव्हरची नोकरी द्या ना. मग सर आमच्याकडे ड्रायव्हरसाठीचा क्रायटेरिया 12वी पास आहे सर. किती 12वी पास. तरी वसाड्या तुला सांगत होतो 12वी तरी शिक. हा ग्रॅज्युएट झालाय माहिती आहे. तुम्हाला चिपळूणच्या बाजारात लुंगीवर फिरवला पाहिजे. मग तुम्हाला गप्प बसा ना जरा. अरे काय मग शिक. अरे ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी पेक्षा पुढचं असतंय कळतंय का. 10वी 12वी ग्रॅज्युएशन असं आहे का? हा, मग आणि मी काय ड्रायव्हिंगची नोकरी करू पण. वसाड तीच तुझी लायकी आहे. हो तुम्ही एक काम करा. पोरगा आवडलाय तुम्हाला हो, खूप, खूप. पटकन त्याचं लग्न जुळवून टाका. हा मी ह्याला रिक्षाने घेऊन जातो. रिक्षाने? हा मग काय तुझी लायकीच ती आहे. आणि याला जरा ड्रायव्हर नोकरी द्यावा याला. नाही ना. आणि मी काय म्हणतो हा बघा लग्न जमलं की मला पत्रिका पाठवा. ते मंगुलींचं काय खायचं आहे ना तर मला खायचं आहे का. अरे पण माझं लग्न होणार आहे ना. चल, चल. अरे मध्ये घुसताय. मी घाला ही कुठली पोरीला. क्रिएटिव्हिटी आहे तुमची. अरे, चल. अरे पण माझं लग्न होणार तिच्याबरोबर.